एक मोठी बातमी आहे। 36 तासांपेक्षा अधिक काळ गायब बसलेले आमदार श्रीनिवास वनगा हे घरी परतलेत। आमदार वनगा हे रात्री 2 ते 3 च्या सुमाराला घरी आलेले कळलंय। घरी परतल्याच्या नंतर आमदार वनगा यांनी पोलिसांसोबत आणि कुटुंबियांशी चर्चा केली आहे, बातचीत केली आहे। आपण सुखरूप असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। मात्र घरी आल्याच्या नंतर रात्री पुन्हा एकदा ते मित्रांसोबत घराबाहेर पडले आहेत। तर 36 तासांपेक्षा अधिक काळ श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल होते। पोलिसांकडून कुटुंबियांकडून सुद्धा त्यांचा शोध सुरू होता। अखेर रात्रीच्या वेळेला ते पुन्हा एकदा घरी परतल्याचं कळतंय आणि पुन्हा एकदा ते आपल्या मित्रांसोबत घराबाहेर पडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। त्यांना यंदाच्या वेळेला विधानसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। रात्रीच्या वेळेला ते स्वतःहून घरी परतले आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांशी आणि कुटुंबियांशी सुद्धा बातचीत केलेली आहे। घरी परतल्याच्या नंतर आपण सुखरूप असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली। मात्र पुन्हा एकदा ते घराबाहेर पडल्याचं कळतंय। जितका वेळ ते नॉट रिचेबल होते त्या वेळेच्या दरम्यान ते त्यांच्या मित्रांसोबत होते असं सुद्धा त्यांनी घरच्यांना सांगितलंय। तर 36 तासांपेक्षा अधिक काळ गायब बसलेले आमदार श्रीनिवास वनगा हे परतलेले आहेत। गेल्या अनेक तासांपासून त्यांचा शोधही सुरू होता। पोलिसांकडून आणि त्यांच्या कुटुंबियांकडून सुद्धा त्यांच्या घराबाहेर सुद्धा पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती। मात्र स्वतःहून ते घरी परतले आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडला। एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या नंतर श्रीनिवास वनगा यांनी एकनाथ शिंदेंना साथ दिलेली होती। त्यामुळे यंदाच्या वेळेला उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि त्यामुळे त्यांनी एबीपी माझासोबत बोलताना त्यांची प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। त्यांना रडू कोसळलेलं आपल्याला बघायला मिळतंय आणि त्यानंतर काल गेल्या अनेक तासांपासून ते घराबाहेर पडलेले होते। त्यांचे फोनही नॉट रिचेबल होते। अखेर ते आता घरी परतलेले आहेत। श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुमनजी, एक मोठी बातमी आपण दाखवतोय। 36 तासांपेक्षा खरं तर ज्यांचा शोध घेतला जात होता ते श्रीनिवास वनगा घरी आल्याचं कळतंय। काय नेमकं बोलणं झालंय? सध्या काय नाही, बरे आहेत, आरामाची गरज आहे त्यांना। सुमनताई, सध्या श्रीनिवासजी कुठे आहेत? ते कुठे आहेत ते सांगितलं नाही, पण आराम करतायत, डॉक्टरला वगैरे दाखवू असं करून मग ते गेले। बरं सुमनजी, गेला इतका वेळ त्यांचा शोध घेतला जात होता। तुमची सुद्धा प्रतिक्रिया आपण पाहिलेली होती। कुठे होते ते इतका वेळ, त्याविषयी त्यांनी काही बोललेलं आहे का? कुठे ते नाही सांगितलं, पण शोधले तेव्हा ते होते, घरी आले, रिक्वेस्ट केली त्याला घरी असं, मग घेऊ घरी होते आणि आता आरामासाठी ते बाहेर गेलेले आहेत। सुमनताई, खरं तर एबीपी माझासोबत बोलताना त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली होती ती आपण दाखवलेली आहे। त्यांना रडू कोसळलेलं होतं। सध्या त्यांची स्थिती कशी आहे? सध्या त्यांनी त्यावेळेला बोलून सुद्धा दाखवलेलं होतं की मी डिप्रेशनमध्ये गेलोय। सध्या कशी आहे त्यांची स्थिती? सध्या बरी आहे, त्यांना एवढीच आरामाची गरज आहे थोड्या दिवस। सुमनताई, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बातचीत केली आहे तुमच्यासोबत। काय नेमकं कळलेलं आहे? मुख्यमंत्र्यांना तुम्ही सांगितलंय का की श्रीनिवासजी पुन्हा घरी आले आहेत आणि ते सुखरूप आहेत याविषयी? पुन्हा काही बोलणं झालंय का? माणसं शोध घेत होते, ते व्यवस्थित असावे पोलीस सारखे, मग त्यांना आम्ही माहिती दिली की आहेत सुखरूप असं। आम्ही निरोप पोहोचवला त्यांच्यापर्यंत आणि कार्यकर्त्यांनी वगैरे त्यांच्यापर्यंत पोहोचवला की बरे आहेत असं। आता पुन्हा तुमची काही बातचीत झाली, काही बोलणं झालंय? नाही। बरं, ठीक आहे। सध्या श्रीनिवासजी घरी नाही आहेत, ते पुन्हा एकदा बाहेर गेलेत असंच कळतंय? बरं, ठीक आहे। धन्यवाद सुमनताई, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। तर श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा या आपल्यासोबत बोलत होत्या आणि श्रीनिवास वनगा हे सध्या सुखरूप असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांनी बातचीत केली आहे, त्यांना ही गोष्ट कळवलेली आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.